एका बाजूला कोणे 11 कोणे हाकेच्या अंतरावर असणारं हे गाव आणि त्या विपक्षात प्रशासकीय, आता खरं तर प्रशासकीय सेवेतील हे सगळे नवतरुण जे आपल्याला क्रीडा विश्वात पाहायला मिळतात. आदरणीय समीरजी गवाळे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. एक यशस्वी मराठी उद्योजक, त्यांचं देखील आपण या क्रीडा स्पर्धेत मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. आदरणीय समीरजी गवाळे, त्यांचं इथे मनापासून सहर्ष स्वागत. चला बॅटर्स लगेचच आदरणीय समीरजी गवाळे साहेबांचा सत्कार आणि सन्मान इथे करण्याची विनंती आपण करूया. मी विनंती करतो की आदरणीय शशांकजी ठाकरे यांना विनंती करतो, आपले शुभ असते आपण सन्माननीय समीरजी गवाळे यांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर धीरज बेलकडे, जो खरं तर टीम कोनेला पहिला मॅच पासून ज्यानं जिद्दीनं संघर्ष करायला शिकवलाय तोच खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट. अपील जरूर झालाय परंतु पंच तटस्थ अवस्थेमध्ये. पहिलाच बॉल, डॉट बॉलची उद्घोषणा इथून मात्र केली गेली आहे. गोलंदाज तयार. स्लाइस झाला बॉल बॅटवरनं आणि तो चालला स्क्वेअर ऑफ द विकेट मध्ये. अत्यंत वेगानं राकेश त्या क्षेत्रात आहेत, तिथून मात्र धावा कंप्लीट केल्यात त्या 2. बंटी मेजर आणि त्यांचा साथीदार दीपेश सध्या क्रीडांगणावरती उपस्थित आहे. आबिडगरचं व्यक्तिमत्व अभि पाटील यांच्या वतीनं बंटी मेजर यांनी जर सलग 3 षटकार किंवा सलग 3 चौकार मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना इथून देण्यात येईल. म्हणजे पारितोषिक देखील निश्चितच तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तर एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली गेली आहे. सिंगलच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या 3 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. पहिलं षटक जे प्रगतीपथावर आहे. बॉल तयार. ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल आहे. एक्स्ट्रा कव्हरला अत्यंत टिपिकल कॉपी बुक स्टाईल बॉल चाललाय. लॉंग एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमारेषे पलीकडे चौकारात कन्वर्ट केला आणि या 4 धावसंख्येच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली आहे 7 या अंकावर. 7 ऑन स्कोर कार्ड. दुसऱ्या फेरीतल्या लढती आहेत. 3 षटकांचे हे सामने आहेत. त्यामध्ये मोठी धावसंख्या उभं करणं प्रत्येक संघाचं स्वप्न आहे आणि कदाचित त्याच स्वप्नांचा पाठलाग करण्याकरता सध्या हे वाडा पोलीस स्टेशन एका बाजूला आणि त्याच्या विपक्षामध्ये कोणे 11 कोणे. चला थोडा स्पीडअप कराल. 15 मिनिटांच्या अवधीमध्ये 3 षटकं संपलीच पाहिजेत. धीरज ओव्हर द विकेट. अत्यंत तीक्ष्ण भेदक गोलंदाजी. धीरजचा जर आपण वेग पाहिला, त्याचा अचूक टप्पा जर त्याचा पाहिला, प्रॉपर गोलंदाजी आणि प्रॉपर पिचिंग सध्या सुरू आहे. 5 चेंडूंचं सत्र संपलंय. संघाची धावसंख्या प्रथम फलंदाजी करत असताना टीम वाडा पोलीस स्टेशन फक्त 7 या धावसंख्येवर. आणि क्रिकेटची ओढच एवढी आहे. मग बंटी मेजरचं नाव मी अदबीनं घेतो. सातत्यानं या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक चांगली फलंदाजी करण्याकरता हे खेळाडू जाणले जातात. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर पंच बाळा पवार सर इशारा करतात. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. संघाची टोटल एका आकड्याच्या सहाय्यानं जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवर. 8 ऑन स्कोर कार्ड. 8 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. दुसऱ्या फेरीतली पहिली लढत आहे. तुम्ही पाहतायत आम्ही ऐनशेतकर चषक 2025 हे भव्य दिव्य आणि सुसज्ज असं आयोजन. प्रॉपर टेक्निकली साऊंड स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये एक्झिट केला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला अत्यंत वेगानं, अक्षरशः मैदानाला आग लावत. इथे मात्र मिळतील 4 धावा आणि याच चौकाराच्या सहाय्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 12 या धावसंख्येवर. 12 ऑन स्कोर कार्ड. 12 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्या. चला नो टीम मीटिंग प्लीज. लगेचच तुम्हाला
तुमच्या पुढच्या षटकांना देखील इथून कंटिन्यू करावं लागेल. सातत्य फार महत्वाची गोष्ट आहे. कन्सिस्टन्सी तुम्हाला राखावी लागेल. महेश जाधव अगदी तरुण तडपदार हा खेळाडू सध्या बंटी मेजर, कमळाकरजी पाटील, कुणाल ऑटो गॅरेज, शिरीष पाडा यांच्या वतीने षटकार हॅट्रिक करता 1001 रुपये म्हणजे पहा किती पारितोषिक लागलेत आदरणीय बंटी मेजर यांच्याकरता. वाडा पोलीस स्टेशन संघाकरता हे प्रतिनिधित्व ते करतायत, परंतु महेश जाधव देखील मोठ्या तालमीत कसलेला खेळाडू आहे. बॉल तयार, ओव्हर द विकेट. षटक क्रमांक 2. फटका चांगला आहे ऑन साइडला, स्क्वेअर लेग मध्ये बॉलला पाठवलंय सरळ सीमा रेषे पलीकडे. इथे आलाय दमदार फटका, बंटी मेजरच्या बॅट मधून येतोय. पहिला षटकार. आणि याच षटकाराच्या सहाय्यानं पहिल्याच चेंडूवर संघाची टोटल पोहोचली 18 या धावसंख्येवर. अगदी गोलंदाजाच्या वेगाचा वापर केला गेला अक्षरशः इथे. आणि बंटी मेजर यांना इथून मात्र मिळतात 6 धावा. टीमची टोटल टीम वाडा पोलीस स्टेशन पोहोचली 18 या धावसंख्येवर. बॉल तयार, बॅकफुटवर जाऊन वीरेंद्र सेवाग स्टाईल स्क्वेअर कट केलाय. बॉल चाललाय थर्ड मॅनला, ट्रॅक करतोय खेळाडू, परंतु चेंडूचं थांबणं इथून मात्र इम्पॉसिबल. बॉल निघून जाईल 4 धावांसाठी. आलाय दमदार स्ट्रोक, चौकार. या चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 22 या आकड्यावर. पहा, क्रिकेटनं ओळख निर्माण केली, पुन्हा मग पोलिसी खात्यामध्ये आल्यानंतर क्रिकेटपासनं सरावापासनं दूर झाल्यानंतर देखील बंटी मेजर पुन्हा एकदा त्यांची ताकद दाखवतायत मैदानाच्या आतमध्ये. मी याच करता म्हणतो ना की कदाचित कबुतराला गरुडाचे पंख लावता देखील येतील, परंतु गगन भरारीचं वेड हे रक्तात असावं लागतं, कारण आकाशाची ओढ कधी दत्तक घेता येत नसते. कदाचित ते गगन भरारीचं वेड या खेळाडूंमध्ये. आणि पहा, आडव्या बॅटनं बंटी मेजरच्या बॅटमधून हा फटका हा फसलाय आणि निश्चितच इथून मात्र फलंदाजाला परतावं लागणार आहे. विकेटचं पतन. पहिला ब्रेक थ्रू, धक्का क्रमांक 1. वाडा पोलीस स्टेशन संघ 22 या धावसंख्येवर. पहिला गडी बाद. दुसरं षटक महेश जाधवला सफलता मिळाली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. टीम वाडा पोलीस स्टेशन आपला एक 12th मॅन इथं पाठवा, अनिवार्य आहे. ज्यांना पूर्ण नावं माहिती आहेत सगळ्या खेळाडूंची, प्रॉपर रेकॉर्ड त्या खेळाडूंचे त्यांच्या नावावर पोहोचणं गरजेचं आहे. इथे बॉल तयार, महेश जाधव बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कट केलाय. बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला. एक धाव अत्यंत वेगाने कंप्लीट केली आणि पहा तिथे झालाय फंबल. त्यानंतर 2 धावा इथून मात्र सहज केल्यात कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल पोहोचली आहे 24 या आकड्यावर. 3 षटकांच्या लढती आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. एका बाजूला वाडा पोलीस स्टेशन आणि त्या विपक्षामध्ये कोने स्पोर्ट्स कोने सध्या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार, महेश जाधव रोड सिटी एंड कडनं गोलंदाजी करतोय. आखूड टप्प्याचा बॉल आपटून टाकला गेला, अतिरिक्त उंची आणि त्याचा फायदा आता फलंदाजाला होईल. नोटिफिकेशन आलंय पंचांकडनं पहिल्या बाउन्सचं. एलिगन्सी दाखवतोय महेश जाधव जरूर, परंतु प्रेडिक्शनरी क्रिकेट थोडंसं वाडा पोलीस स्टेशन कडनं खेळण्यात आलंय. इथे मात्र व्हाईट बॉलचा सिग्नल जो एक्झिक्यूट झाल्यानंतर अतिरिक्त धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते 25-25. प्रथम फलंदाजी करत असताना टीम वाडा पोलीस स्टेशन. षटकातला पुढचा बॉल लोअर फुलटॉस होता. बॅटला ब्रश होऊन बॉल मागे यष्टीरक्षक कलेक्ट करतोय, जिथून फक्त एक सिंगल जी अधोरेखित केली जाईल. चेंडूंचा खेळ संपलाय तो मात्र 5 अँड स्कोर मूव्ज ऑन 26. 26 धावा. सिंगल डबलला महत्व देत आहेत आता वाडा पोलीस स्टेशन. आपण बऱ्याचदा म्हणतो क्रिकेटमध्ये 1s and 2s पनिश द लूज, म्हणजे सिंगल डबल धावांना अनन्यसाधारण महत्व आहे क्रिकेटमध्ये. आणि कदाचित मोठे फटके मारण्यापेक्षा ज्यावेळी प्रेशराइज कंडिशन आहे त्यावेळी सिंगल डबल घेऊन त्या प्रेशरला रिलीज करण्याचं काम सध्या बॅट्समन करतोय. इथे पहा बॅटची कडा होती,
क्लिअर कट नॉकिंग साऊंड आणि हातातनं सरळ चेंडू निसटला यष्टीरक्षकाच्या. महेश जाधव थोडासा निराश झालाय. आणखीन एक सिंगल इथून कंप्लीट होईल आणि सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या पोहोचते 27 धावा. अत्यंत दर्जेदार क्रिकेट सध्या तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. यानंतर अजून एक मोठा मुकाबला जो तुमच्या भेटीला येतोय. अत्यंत मोठी मॅच. एका बाजूला आई गावदेवी पिंपळास आणि त्या विपक्षामध्ये स्वर्गीय गुड्डू 11 वसुरी. दोन्ही टीमचे जे कॅप्टन्स आहेत ऑफिशियली जसं मध्यांतर होईल तसं लगेचच नाणेफेक करण्याकरता. आणि पहा पिंपळास संघ किती शिस्तबद्ध आहे. त्यांचा कॅप्टन इथे येऊन उपस्थित आहे. ही शिस्त आहे ना कदाचित ग्रामीण क्रिकेटमध्ये जे तुम्हाला पाहायला मिळेल. रोहन आलेत. पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी ज्या खेळाडूने केली तोच खेळाडू सध्या गोलंदाजीच्या भोळ्यावर आहे. बॉल तयार. बँक ऑन द टार्गेट. यू मिस आय विल डेफिनेटली हिट असं सांगत असताना पहिल्याच बॉलवर यष्टी वाकवली अक्षरशः. बॅट्समनला परतावं लागणार आहे. विकेटचं पतन. मिस्टर दीपेश बॅक टू द डग आउट. 27 या धावसंख्येवर गडी बाद झालाय तो क्रमांक 2 चा. कारण पहिला विकेट बंटी मेजर यांच्या स्वरूपात आपण पाहिला. त्यानंतर दीपेश त्यांना देखील परतावं लागलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. विशाल क्रीडांगणावरती. चला स्पीडअप करा थोडा. तिसरं षटक जे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या इथं उपस्थित आहेत. ही खरं तर डिसिप्लिन आहे वाडा क्रिकेटची. ग्लान्स केलाय बॉल. बॅकवर्ड फाईन लेगला खेळाडू तैनात होता. सिंगल इथून मात्र कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या सहाय्यानं 2 चेंडूंचं सत्र इथे संपलंय आणि टीमची धावसंख्या पोहोचली 28 धावा. प्रेक्षक आहे ना फार मी तर म्हणेन त्रस्त अवस्थेमध्ये आहेत. कारण प्रेक्षकांना चांगली नॉकिंग बॅटिंग बघायची आहे आणि कदाचित ती फलंदाजी इथून दिसत नाहीये. त्यामुळे प्रेक्षक मागच्या 2 सत्रांमध्ये फार निराश झालेत. म्हणजे या आधीचा सामना कळंबे आणि त्याच्या विरोधात वसुरी आपण पाहिला. फुलटॉस होता. पाठवलाय मिड विकेटला. राकेश जाधव त्याच्या मस्तकावर दस्तक देत बॉल चाललाय सीमारेषे पलीकडे. षटकार 6 धावा. आणि याच षटकाराच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली आहे 34 या आकड्यावर. ग्रामीण भागाची वेगळीच ओळख आहे. म्हणजे पहिला मॅच संपला की नंतर जसा हळदीचा धडाका सुरू होतो त्यानंतर मग जत्रा सुरू होतात. आणि इथे पहा फटका चांगला आहे. समीर होते त्या चेंडू खाली. अचूक त्यानं टिपलाय झेल आणि इथे संपवलाय. फलंदाज सचिनचा खेळ. बॅट्समन आउट. धावसंख्या 34 या आकड्यावर असताना फलंदाज परतीचा प्रवास करतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. एक षटकार ज्यावेळी आला त्यावेळी नंतर दुसऱ्याच बॉलवर फलंदाजाला परतावं लागलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वाडा पोलीस स्टेशनच्या वतीनं. थोडीशी निराशा जरूर केली आहे या सामन्यानं देखील. गोलंदाज तयार. षटकातला 5वा बॉल. इथे पहा हलक्या हाताने फक्त उडवलाय बॉल इनफिल्डच्या अगदी बाहेर. धीरज होते त्या क्षेत्रात. दुसरी धाव वेगाने टिपली गेली आणि याच 2 धावा धावफलकाला देतील आकार. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 36 धावा. शेवटचा आणि अंतिम 1 चेंडू शिल्लक आहे. यानंतर फार मोठा मुकाबला तुमच्या भेटीला येतोय. एका बाजूला वसुरी संघ आहे, एका बाजूला पिंपळासकर आहेत. अत्यंत मातब्बर खेळाडूंची लढत सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला या मॅच नंतर पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू होता. एक सिंगल रोटेट झाली. एंड ऑफ द सेशन. हे सत्र संपलंय. दोन्ही संघ लक्षात घ्या 37 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. 38 धावसंख्येची गरज आहे. आणि या सामन्याचा टॉस करण्याकरता आदरणीय समीरजी गवाळे सरांना आपण विनंती करूयात. एक यशस्वी मराठी उद्योजक आदरणीय समीरजी गवाळे साहेब तुमच्यासोबत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन होतील. साई मोटरचे प्रोपरायटर ज्यांनी अनेक कलात्मक कार्स जे मात्र बनवतात. एक डिझायनर. साई मोटर फेमस ब्रँड आहे महाराष्ट्रामध्ये. त्यांच्या ओपन शेडच्या कार्स, अगदी पॅक शेडच्या कार्स, लेडीज स्पेशल रिक्षा एक मोठी त्यांच्याकडे एक संकल्पना आहे. लेडीज स्पेशल रिक्षा पिंक कलर. संपर्क करू शकता. समीरजी गवाळे माझ्या समवेत या ठिकाणी जोडलेले आहेत.
आणि हे पिंक कलर रिक्षा पोहोचवत आहेत. साई मोटर प्रोपरायटर टॉस आपण करायचा आहे. एका बाजूला आई गावदेवी पिंपळास तर दुसऱ्या बाजूला गुड्डू 11 वसुरी टीम. टॉस जिंकलेला गुड्डू 11 वसुरी काय चूज करणार? फील्ड घेत आहेत. फील्ड करताना समोरचा संघ आहे, परंतु 3 ओव्हरची मॅच आहे. म्हणजे या ठिकाणी अगदी मटका क्रिकेट आहे. 3 ओव्हरमध्ये तुम्हाला धावाही ठोकायच्या आहेत, धावाही रोखायच्या आहेत. सगळं जे करायचं आहे ते अगदी रोक अँड ठोक करायचं आहे. प्लॅनिंगचा विषय याच्यामध्ये फार कमी असेल, फक्त हिंमत आणि जिगर जास्त असेल. तर या मॅचमध्ये तुम्ही कुठपर्यंत रोखणार? 25 ते 30 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. यतीश पाटीलची विकेट तुम्ही काढण्याचा काय कधी प्रयत्न करणार? पहिल्याच ओव्हरला यतीश पाटीलची विकेट काढण्याचा प्रयत्न करू. त्याचा बेनिफिट आम्हाला दुसऱ्या 2 ओव्हरला भेटेल. ओके, वेल डन, बेस्ट ऑफ लक गुड्डू 11 वसुरी टीम. आणि तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. ओव्हर टू कम बॉक्स. आदरणीय रोशनजी साबळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण अमर यांना विनंती करूयात. आदरणीय अमरजी ठाकरे यांच्या वतीनं रोशनजी साबळे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि तथा एक तरुण तरफदार व्यक्तिमत्व, त्यांचा सन्मान आणि सत्कार इथे केला जातोय. अभिजात क्रीडा मंडळ ऐनशेत आयोजित ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आम्ही ऐनशेतकर चषक 2025 मध्ये जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं तथा क्रीडा रसिकांचं मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करून उत्तरार्धामध्ये आता आपण खरं तर कोणे स्पोर्ट्स कोणे हा संघ 2 हात करण्याकरता सज्ज आहे. वाडा पोलीस स्टेशन या संघाच्या विपक्षात धावसंख्येची गरज आहे. तब्बल 38 धावा या कोणे संघाला कराव्या लागणार आहेत. गोलंदाजी मार्कवर स्वतः बंटी मेजर कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. समोरून हा सेनापती भिडण्या करता आणि समोर समीर नामदेला तुम्ही पाहताय, ज्या मार्फत ते पहिल्या सामन्यामध्ये अत्यंत चांगली कामगिरी या दोन्ही खेळाडूंनी केली आहे. महेश जाधव आणि समीर नामदे ही सलामीची जोडी क्रीडांगणावरती दाखल होतीये. पहिलाच बॉल बॅट अँड पॅड मधून फक्त फ्लिक केलाय. बॉल चाललाय अगदी लॉंग ऑन आणि ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या मधोमध, जिथून एक धाव जी धाव फलकावर जोडली जाते. एकेरी दुहेरी धावा चिकी सिंगल घेण्यामध्ये समीर नामदेव फार माहीर आहे आणि त्याला ठाऊक आहे महेश जाधव मध्ये क्षमता आहे, कपॅबिलिटीज आहेत. त्या क्षमतेला कुठेतरी गवसणी घालावी लागणार आहे, कारण आता धावसंख्येचं लक्ष मोठं आहे. सामना 3 षटकांचा आहे. 38 धावा एकंदरीत गरजेच्या आहेत. हा चेंडू आदळला जाऊन देह यष्टीवर. महेश जाधव मात्र शांत आहे. अपील देखील झाली पायचितची, परंतु पंच विजय बटाला सर ते तटस्थ अवस्थेमध्ये त्यांनी इशारा केलाय. लेग स्टिकच्या बाहेर चेंडूचं डिलिव्हर्जन आहे, त्यामुळे निश्चितच हा चेंडू निर्धाव घोषित केला गेलाय. मोठी धावसंख्या निश्चित तैनात झाली आहे. बंटी मेजर फार एक तिखट आणि चिवट खेळाडू आहे. सातत्यानं क्वालिटी गुणवत्तापूर्ण क्रिकेट त्यांनी सातत्यानं दाखवलंय आणि आज वाडा पोलीस स्टेशन या संघाकरता देखील चांगली कामगिरी त्यांच्या मार्फत सुरू आहे. फलंदाजीत चांगली कामगिरी झाली. आता गोलंदाजीत देखील ते दर्जा दाखवतायत स्वतःचा. बॉल तयार. फुल टॉस होता. महेश जाधवनं लॉफ्ट केलाय. स्विंग पहा, पॉवरफुल ठरतोय बॅट मधून. चाललाय बॉल षटकाराकरता. 6 धावा आणि टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 7-7. षटक क्रमांक पहिलं. जिथे जी बलस्थान आहेत त्या बलस्थानांवर आक्रमण चढवण्याचं काम जे आहे ते महेश जाधव करतोय. स्वतःच्या उंच पुऱ्या देहयष्टीचा जो फायदा आहे तो कोणे गावाच्या संघर्षाकरता त्याने शिगेला लावलाय. अक्षरशः चांगली फलंदाजी इथून मात्र होतीये. महेश जाधवच्या माध्यमातून गोलंदाजी देखील अत्यंत काटकतेने आपण हाताळताना पाहिली आणि खऱ्या अर्थानं आता संघाला गरज आहे त्यावेळी लढणं देखील स्वाभाविक आहे. संघर्ष योद्धा मी निश्चित रूपाने सांगेन कोणे स्पोर्ट्स कोणे करता. बंटी मेजर पुन्हा एकदा सज्ज. चांगली गोलंदाजी होतीये. अगदी आदळला चेंडू पायावर. अपील देखील झाले आणि इथे पहा अगदी ओव्हरथ्रो ऍक्शन तैनात झाल्यात. अतिरिक्त फेकी जी चेंडूची इथे पाहायला मिळाली. लेग बायचा सिग्नल आलाय पंचांमार्फत. 2 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्यात. स्ट्राईक चेंज होणं किती भयानक धोकादायक असू शकतं कदाचित त्याचं प्रात्यक्षिक तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. म्हणजे स्ट्रायकर एंड बदलणं हे जर बदललं तर किती भयानक गोष्टी मैदानाच्या आतमध्ये घडू शकतील.
कदाचित त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळू शकेल. बॉल तयार. हा खरं तर जर स्ट्राईक बदलली तर काय होतं, तर हे होतं. म्हणजे एक धावेला क्रिकेटमध्ये किती महत्व आहे. मी बऱ्याचदा याकरताच म्हणतो की राजकारणातलं एक मत, परीक्षेतला एक गुण आणि क्रिकेटमधली एक धाव यांना अनन्यसाधारण महत्व आहे. कदाचित तेच इथे पाहायला मिळालं. षटकार आला. संघाची टोटल पोहोचली 15 या धावसंख्येवर. 38 धावांचा पाठलाग सध्या सुरू आहे. विजयाकरता अजूनही 13 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे. आमचे सावलीचे ऑफिशियल्स कल्पेशजी गोतारणे ते देखील इथून या स्पर्धेला त्यांचा अत्यंत मोलाचा हातभार आहे. सावली एक फार मोठा ब्रँड आहे आणि नुकताच तिचा वाढदिवस देखील आपण साजरा केला. हरेशजी पालवी महाराष्ट्राच्याच नव्हे तर अगदी कॅरेबियन मुलकापर्यंत हा ब्रँड नेम पोहोचलाय. महाराष्ट्रातील भारतातील अनेक नामांकित ट्रॉफीजमध्ये तिथे त्या सावलीच्या जर्सी झळकताना आपण पाहतोय. हा फटका चांगला आहे ऑन साइडला. महेश जाधवचा हा स्ट्रोक सरळ निघून जाईल. स्ट्राईक चेंज झाल्यानंतर काय होतं त्याचा प्रात्यक्षिक क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. आणखीन एक धमाका. षटकार. 6 धावा. एक धाव वाचवणं किती महत्वाचं आहे. प्रेशर तुम्ही कसं बनवू शकता समोरच्या संघावर. कदाचित तिथे षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने संघाची टोटल पोहोचली आहे 21 धावा. विजयाकरता पाठलाग सुरू आहे. तब्बल 38 या धावसंख्येचा पहिल्याच षटकात 21 धावा आल्यात आणि उर्वरित 17 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 12 चेंडू आणि 17 धावा. महेश जाधवला ठाऊक आहे मला काय करायचं आहे. महेश जाधवला माहिती आहे प्रत्येक षटकात मला 2 ते 3 षटकार हे बाहेर पाठवायचे आहेत. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करता आलाय. पहिल्याच षटकात बंटी मेजर यांच्यावर मात्र आक्रमण चढवलं गेलंय. 21 धावा. परंतु चांगली गोलंदाजी झाली. क्षेत्ररक्षकांनी साथ न देणं कदाचित हे त्यांचं अपयशाचं गणित आहे. दीपेश आलेत गोलंदाजी मार्कवर. षटक नंबर 2. 12 चेंडू आणि विजयाकरता 17 धावसंख्येची गरज आहे. चला थोडा स्पीडअप कराल वाडा पोलीस स्टेशन, कारण आज आपल्याला मेगा ग्रँड फिनाले खेळवायची आहे. त्या गोष्टीला देखील इथून नमूद करावं लागेल. त्यामुळे तुमचं सहकार्य अत्यंत महत्वाचं आहे. चला गोलंदाज तयार. षटकातला पहिला चेंडू आहे. बॉल तयार. ओव्हर द विकेट. इथे आपटून टाकलाय. व्हाईट बॉलचा सिग्नल पंच विजय बटाला सर इशारा करतायत. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. समीकरण बदललंय. 12 चेंडू 16 धावसंख्येची आता गरज आहे, कारण 22 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. अत्यंत काटक सामने याआधी आपण पाहिले. म्हणजे एक लढत आठवतीये ती निश्चितच मेट गावदेवी मेट आणि साईराज स्पोर्ट्स कुडूस. काय सामना रंगला. 12 चेंडूंमध्ये 28 धावा अक्षरशः खेचून आणल्या. अत्यंत चांगली गोलंदाजी. इथे वेगावर स्वार झाले गोलंदाज दीपेश. अगदी डॉट बॉलची नियुक्ती केली आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरता 16 धावसंख्येची गरज आहे. एक चेंडूत 6 धावसंख्येची गरज असताना साहिल सवरनं ठोकलेला षटकार हा खरं तर आज चर्चेचा विषय आहे पूर्ण महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. बॉल तयार. बॅटची कडा. बॉल चाललाय कर्बिलिनियर मोशन गेट डीप थर्डमॅनला. गोलंदाजाच्या वेगाचा वापर केलाय आणि पहा शेवटच्या क्षणी महाराष्ट्र पोलिसांची चपळाई काय ती मात्र दाखवतात. अगदी काटकतेने चेंडूला स्थगिती दिली गेली. धावा कंप्लीट केल्या त्या 3 आणि याच 3 धावसंख्येच्या मदतीने संघाची टोटल पोहोचली आहे 25. अगदी उत्तरार्धामध्ये कोणे स्पोर्ट्स कोणे पाठलाग करतोय 38 या धावसंख्येचा. तब्बल 25 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरता 13 धावांची अजूनही गरज आहे. कोणे स्पोर्ट्स कोणे हा देखील एक नामवंत संघ आहे. त्यांच्या विपक्षामध्ये आपण वाडा पोलीस स्टेशनला खेळताना पाहतोय. फुलटॉस आणि पहा समोर क्षेत्ररक्षक. आता हा यापेक्षा सोपं क्रिकेटमध्ये तुम्हाला काय मिळेल. यापेक्षा सोपं क्रिकेटमध्ये काहीच नाही. इतका ज्युसी कॅच किंवा अगदी आपण ज्याला गावरान बसेत आपण म्हणतो साधा सोपा सरळ झेल हातातनं सोडलाय आणि तो देखील महेश जाधव सारखा बलाढ्य खेळाडूचा. म्हणजे त्याचं मोठं प्रायश्चित्त कदाचित तुम्हाला भोगावं लागणार आहे. आता संघाची टोटल पोहोचली आहे 26 या आकड्यावर. समीर नामदेला तुम्ही अप्पर एंडला पाहताय. ज्या पद्धतीने इथे धावा येणं अपेक्षित होतं त्या धावसंख्येचा जो रन रेट ॲव्हरेज आहे तो राखण्यामध्ये यश आलंय ते कोणे स्पोर्ट्स कोणे संघाला. बॅकफुटवर जाऊन टिपिकल कॉपी बुक स्टाईल एक्स्ट्रा कव्हरला
डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पहिली धाव इथे मात्र अत्यंत वेगानं कंप्लीट केल्यानंतर मनसुबे होते समीर नामदेचे दुसरी धाव देखील घेण्याचे. त्यांना रोख लावली गेली आणि फक्त एका सिंगलच्या सहाय्यानं चेंडूंचा खेळ संपलाय. 4 टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती मात्र 27 या आकड्यावर. विजयाकरता 11 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 8. बॉल तयार. राऊंड विकेट ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर, त्यामुळे पंच निर्देशित करतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. एक्स्ट्रा धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची टोटल पोहोचली 28 धावा. 28 रन्स ऑन स्कोर कार्ड. 28 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. प्रेक्षकांना खरं तर आपण बऱ्याचदा म्हणतो ना की कल्पेश जसं आपण लग्नात जातो त्यावेळी वधूवर कसे दिसतात त्यापेक्षा जेवायला काय फार महत्त्वाचं असतं. क्रिकेटमध्ये देखील तसंच आहे. इथं आल्यानंतर कोण जिंकतंय कोण हरतंय याच्याशी प्रेक्षकांना काही त्याच्यात रस नाही. त्यांना फक्त बघायचे आहेत षटकार आणि चौकार. इथे बॉल तयार. राऊंड विकेट. बॅटची कडा घेऊन चेंडू निघालाय मागच्या झोन मध्ये. अनस्टॉपेबल बॉल चाललाय अत्यंत वेगानं बॅक ऑफ द एंड. चौकार सीमारेषे पार आणि याच चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली आहे 32 या अंकावर. विजयाकरता 6 धावसंख्येची गरज आहे. 6 धावा ज्या विजयाकरता गरजेच्या असणार आहेत. 6 चेंडू शिल्लक आहे, माफ करा 7 चेंडू शिल्लक आहेत. या षटकातला देखील 1 चेंडू शिल्लक आहे. अत्यंत नामवंत पंच या स्पर्धेकरता काम पाहतात. बाळा पवार सर यंदाच्या हंगामात मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी अगदी त्यांची पहिल्याच आठवड्यात जानेवारीची वर्णी लागली आहे. जिथे दादोजी कोंडदेव स्टेडियम जे ठाण्याचं तिथे ते पंच म्हणून काम पाहणार आहेत. आणि हीच खरं तर ओळख आहे वाडा किंवा ग्रामीण क्रिकेटची. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या 32 या आकड्यावर. 6 चेंडू आणि विजयाकरता 6 धावसंख्येची गरज आहे. बॉल टू रन सामना जरी दिसत असला तरी देखील हे क्रिकेट आहे. क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टन्टी आपण म्हणतो. अनिश्चितता भरलेला हा खेळ आहे आणि त्या अनिश्चितता भरलेल्या खेळामध्ये कोणताही संघ कधी म्हणजे काळ इतका बलवान आहे की कधी कोणाला हिरो करेल आणि कधी कोणाला झिरो करेल हे सांगणं भरपूर अवघड आहे. त्यामुळे मी बऱ्याचदा म्हणतो की तुमचं कौशल्य तुमचा पैसा किंवा तुमची ताकद एका काळापर्यंत टिकू शकते. टाइम किंवा जे आपण म्हणतो ना समय सबसे बलवान आहे. कदाचित क्रीडा विश्वामध्ये देखील ती गोष्ट लागू होते. शेवटचे 6 चेंडू विजयाकरता 6 धावसंख्येची गरज आहे. वाडा पोलीस स्टेशन सध्या क्रीडांगणावरती आपलं नशीब आजमावते. स्ट्रायकर एंडवर समीर नामदे एक चतुरचित्ता जो मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. हलक्या हाताने पहा जशी मागणी आहे तसा त्याचा पुरवठा आहे. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली आहे आणि हीच तर खासियत आहे समीर नामदेची. सिंगल डबलचा बादशाह आहे आणि ते काम तो चोखपणे निभावतोय. इथे धावा कंप्लीट केल्या 2 आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली आहे 34. मी बऱ्याचदा म्हणतो ना की हजारो तलवारींचं युद्ध देखील छत्रपती शिवरायांनी एका विचारावर जिंकलं आणि त्यामागचं कारण होतं बुद्धी. ती बुद्धी इथे लावली जाते कोणे स्पोर्ट्स कोणे संघाच्या वतीनं. पल्लू स्कूप करायचा होता काहीतरी वेगळे प्रयत्न त्याच्या माध्यमातून, परंतु पहा वेगानं एक सिंगल कंप्लीट केली आहे आणि सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 35. विजयापासून 3 धावा दूर आहे कोणे स्पोर्ट्स कोणे संघ. उर्वरित 4 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. महेश जाधवचा हा फटका. पहिली धाव अत्यंत वेगानं कंप्लीट केली आहे आणि पहा डेंजर एंड ओळखला खरं तर खेळाडूनं. आणि तदनंतर तू तू मी मीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चिडिया खेळ चिपकली असंच म्हणावं लागेल. इथून मात्र धावा कंप्लीट केल्या 2 आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीनं स्कोर लेवल फक्त एकेरी धावसंख्येची गरज आहे आता सामना जिंकण्याकरता. उर्वरित 3 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज आहे. क्रीडा विश्वातील दादा खेळाडूंचा संघ म्हणून महेश जाधव फॅन क्लब कोणे स्पोर्ट्स कोणे सध्या मैदानाच्या आतमध्ये. फटका पहा टायमिंग इथे प्रॉपर आहे. उडवलाय षटकार अगदी स्टँड अँड डिलिव्हर्ड असंच म्हणावं लागेल. खडे खडे. चला पुढच्या मॅचला आपण सुरुवात करूयात. वसुरी संघ आणि पिंपळा संघ. जसा मॅचला होईल सुरुवात तसं लगेचच कॉम्बॉक्स मध्ये करूयात आपण परिवर्तन. मी आमंत्रित करतोय
महाराष्ट्राचा बुलंद आवाज सूरज पाटील तुमच्यासोबत जोडले जातील. चला चेंडू व्यवस्थापक, चेंडूंची देखील आपण पूर्तता करा. धन्यवाद.